मित्रांनो, बकासूर काय झाले नक्की? बकासूरला गटारच पराभव व्हायला लागलेत. जी दहशत होती बकासूरची, गाडी गटाला कोण झुपत नव्हतं. परंतु काय बघा ना, बकासूरचं काय नक्की झालं? बकासूरला विचारच डोक्यामध्ये खूप सारखे येतात. काय नक्की झाले बकासूरला? काल मैदानामध्ये होतं गुरसाळीच्या, त्या ठिकाणी खूप सारे फॅन्स भेटले. दादा, काय झाले बकासूरला? जरा विचारा मामांना, मोहरीशेट यांना, का असा होतंय नक्की बकासूरचं? आजपर्यंत असं नाही कधी झालं. गटाला कधी हार नाही झाली, क्वचित व्हायची, परंतु आता गटालाच हार, सेमीला हार. 1-1.5 महिना झालं बकासूरला गुलाल नाही, फायनलचा 1 नंबरचा. परंतु मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वाईट काळ येत असतो. त्या वाईट काळाला सामोरे जायचं असतं आणि त्या वाईट काळात जो सामोरा जातो तो टिकतो. आणि बकासूरचा वाईट काळ चालू आहे, थोडासा बॅड पॅच चालू आहे. थोडंसं घेऊया समजून. तो कमबॅक करेल, 100% करेल कमबॅक. जे कुणाच्या डोक्यामध्ये सुद्धा नसेल की ते करेल बकासूर, 100% करेल तो फेडगावच्या मैदानामध्ये. कारण तो सगळ्यांना माहिती आहे, तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एकमेव असा नंदी आहे जो 12 वेळा हिंद केसरी आहे. त्याच्यामुळे अनुभव खूप आहे बकासूरकडे. पैरे एवढे टॉपचे होत आहेत, तरीही बकासूरचा पराभव होतोय. याचं कारण काय, हेच काय समजेना झालं आहे मला. एवढा पळ बकासूरचा, एवढा पळतो बकासूर, परंतु अचानक असं काय झालं आहे बकासूरला की त्याचा पळच कमी झाला आहे. परंतु मित्रांनो, काळजी करू नका तुम्ही, 100% तो बकासूर कमबॅक करेल आणि तो पेडगावच्या मैदानामध्येच कमबॅक करून दाखवेल आणि सांगून देईल जगाला की तो या बैलगाडा शरीर क्षेत्रातला देव आहे. तो कशा पद्धतीनं पळेल. काही असू, साथ आपण सोडायची नाही मित्रांनो. जरी मी या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये प्रत्येक नंदीची बॅट घेत असतो, परंतु तुम्हाला माहिती आहे, ज्या बैलामुळं आपल्याला लोक आज ओळखायला लागले, बकासूरला आपण कधीच विसरणार नाही आहे. खूप त्या बैलांनी केलं आपल्यासाठी. त्या बैलामुळे आज आपण एवढ्यापर्यंत पोचलो आहे. त्या बैलाच्या वाईट काळात साथ देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्या वाईट काळात त्याला आपण साथ देऊया. असे पराभव खूप होत राहतील, त्याची कहाणी न संपणारी आहे मित्रांनो. परंतु वाईट वाटतं मित्रांनो, ज्यावेळेस बकासूरचा गटाला पराभव होतो. का असं होतंय मित्रांनो? एवढा टॉपचा नंदी, त्याचे विक्रम एवढे आहेत की त्याच्यात तोच विक्रम मोडतोय. परंतु मित्रांनो, काय असं झालं आहे आपल्या बकासूरला? जरा एक विनंती करतो मामांना, त्याचं थोडंसं चेकअप करा. नक्की काय झालं आहे त्याला ते तरी समजेल. कारण की एवढा कमी नाही तो येऊ शकत. कारण की तुम्हाला माहिती आहे, एवढा त्याचा पळ आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो काय पळतो. सगळे फॅन आहेत त्याचे. परंतु अचानक एवढा कमी कसा काय आला आहे बकासूर, हेच काय समजेना झालं आहे मला. तर काय, माझं डोकं कामच डोकंच काम करणं झालं आहे. आड्यात जातो मी, खूप जण मला विचारतात, अहो काय नक्की झालं आहे बकासूरला? जरा विचारा मामांना, काय नक्की का पळायचा एवढा कमी झाला आहे? त्याला डॉक्टरांकडे दाखवा, थोडंसं एकदा चेकअप करा. त्याला एकदा कर्नाटकात न्या, ते चोळतात बघा ते डॉक्टर, तसलं काहीतरी करा. 100% करतील मामा. आणि पेडगावला जे कोणाच्या डोक्यामध्ये समीकरण नसेल ते करून दाखवेल आणि 100% पेडगावमध्ये नाराज नाही करणार बकासूर मित्रांनो. कमबॅक होईल त्याचं, 100% होईल. वाईट काळामध्ये आपण त्याच्या साथ देऊ मित्रांनो.
वाईट काळामध्ये त्याच्या साथ देऊ आपण.